माराया दावला वसुदेवाने हात धरला. अरे मारू नको, एक वेळा मला बंदी खाण्यात टाक, पातकाच पाप करू नको. ठीक आहे, यांची चालली वरात कारागृहामध्ये वसुदेवाने देवीची. कारागृहात डांबलं त्यांना, चौ बाजूने संरक्षण दिलं आणि सैन्यांना सांगितलं तिथं कुणाला आत जाऊन द्यायचं नाही, कुणाला बाहेर येऊन द्यायचं नाही. ठीक आहे म्हणजे आज्ञा आली. आणि त्याच कालखंडात तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे नारद मुनींचा पर्व चालू झाला. नारायण नारायण. आणि मथुरेमध्ये कंसाच्या नगरी गेले. कंसा अरे बहिणीचं लग्न झालं, बोलवलं नाही. कंसा सांगितलं मुनींचे अचानक लग्न ठरलं, वेळ मिळाला नाही, निमंत्रण नाही देता आलं. मग किती दिवस झालं, काय आठवत नाही. मग पोरग बिरग झालं का नाही. आणि तेवढ्यात कारागृहापासून सैन्य सांगितलं राजा देवकीला बाळ झालंय. तळकोणी सिंहासनावर उठला आणि कारागृहाकडे गेला, बाळाला हातात धरलं. अशी 1 2 3 6 मारली. बाळ हातात झाल्याशिवाय पाप वाढत नाही आणि पाप पुन्हा पण घडत नाही. पण कंस एवढं पुण्यपण करत होता म्हणून त्याच्या पापात भर पाडण्यासाठी देवकीची 6 बालकं मारू लागले. मग 7वा अवतार घ्यायचा. भगवान विष्णू शेषाकडे शेषा आपल्याला अवतार घ्यायचा आहे. शेषाने सांगितलं मागच्या अवतारामध्ये 14 वर्ष वनवास उपवासी राहिलो आणि 14 वर्ष डोळ्यांनी रात काढली. मला परत तुझ्या समीप यायचं नाही. देव चतुर देव चतुर, देव चतुर आहे ना. मग देवाने सांगितलं अरे मागच्या जन्मात मी मोठा होतो ना, आता तू मोठा होतो, मी लहान होतो. गोड बोलले मोठी माणसं, गोड बोलले गरीब लगेच. एखाद्याला मजूर मिळत असेल, एखादा मोठा माणूस बोलला ना, अरे चल तुला काय करायचे, तुला देतो, धान्य देतो, काय देतो. पण गरीब लगेच देतं. तसं शेषाने ऐकलं. ठीक आहे भरली बॅग. आणि 7वा अवतारामध्ये देवीच्या गर्भातला पोटातला गर्भ रोहिणीच्या गर्भात सोडला 7व्या अवतारात. आणि रोहिणी पुढे होती यशोदेच्या नंदाच्या वाड्यात होती. आणि तिला अचानक आलं हे काय झालं. त्यावेळेस देवाने सांगितलं रोहिणी हे वसुदेवाचा वंशी, तू राग मानू नको, अवतार आहे. ठीक आहे चालेल म्हणली. 7वा अवतार गेला आणि 8वा आणला. देवकी गरोदर राहिली. पण देवाला सांगितलं तुम्ही जन्माला या माझ्या पोटी. पण तो गर्भ जिरवला आणि 8 वर्षाची मूर्ती पुढे आली. देवकी नेले देवा मला ममत्व मातृत्व जाग झालं पाहिजे. अरे तू 8 वर्षाचा आहे, मी कसं तुला मांडीव घेणार. आणि मग सांगितलं भगवान बारीक झाले आणि 2 तासाचं बाळ झालं आणि देवकीच्या मांडीव गेला. आणि त्यावेळी देवकी सोडा सोडा मिठी
सावध झाले. जगत त्याने मला ओळखलंय, मला ओळखलंय. जग जेठी जगाचा बाप आहे. पण वाचवायचं कसं? थांबा, मला इथं नका ठेवू. नंदाच्या घराला नंदाच्या घरात राहणारे मला तिथे न्या. मग भगवंताने काय केलं? बापाला सांगितलं मला टोपलीत घाला. उजळलेला कमला जेवढे संकट होते ना, कराला कडीपोंडे होते, सैन्य राखण करत होते, सगळे देव उभा माझे पुढे, देव उभा माझे पुढे, मुक्त झाले. आणि माया खांद्यावरला काय होतं? माया म्हणजे कोण? संसार, पत्नी, बायको, सगळा अख्खा परिवार नाही माया. ते डोक्यावर घेतले दुःख पुढे येतं. आणि वसुदेवाने देवाला डोक्यावर घेतल्याच्या पुढे सगळी संकट दूर गेले आणि यमुनेच्या तीरावरती गेले. यमुना मैया दूध थोडी भरून वाहत होती. यमुना माता देवाच्या स्पर्शाची आतुरतेने वाट पाहत होते. कारण देव सासरवडीत होते. भगवान शिवजी कैलास पर्वतावरती सासरवडीतच.
आणि एखाद्याकडे जावं तर गावात किती मान असतो, लय मान असतो. यमुना वाट पाहते ती भगवंताची. श्रावण महिना होता, थोडी पाऊस चालू होता. यमुना तू थोडी बार तुझा पड्याला जायचं कसं गोकुळामध्ये. पण राजाने वसुदेवने काळजी केली नाही. पुत्राच्या प्रेमापोटी नदीमध्ये प्रवेश केला. गुडघाभर पाणी, कमरेभर पाणी, छातीला पाणी लागलं. आणि ज्यावेळेस नरड्याच्यावर पाणी निघलं त्या पोराला काळजी वाटली. बाबा पाण्यामध्ये बुडल. आज स्पर्श केला. यमुना मातेने रस्ता दिला की ज्याच्या ताब्यामध्ये विश्व येणार आहे, ते विश्वाचा बाप आपल्याला स्पर्श करून पडायला जातोय. रस्ता द्या. वसुदेव नंदाच्या वनात गेला आणि यशोदेला मुलगी झाली होती. भगवान श्रीकृष्ण ठेवला नाही, मायेला पाठीत घातला आणि परत निघाले. ते यमुनेच्या तीरावरती यमुनेने रस्ता बंद केला. आता जाऊन देणार नाही. वाट पाहिले तोपर्यंत इकडे दिवस उगवला होता. बाळ रडायला लागलं. नंदाने सांगितलं मला मुलगा झाला, कृष्ण गोकुळी जन्माला. कृष्ण गोकुळी यमुना मातेने पुन्हा अडवलं की मी जाऊन देणार नाही. माया विनवणी करीत होती. अरे जगाच्या बाप मागाशी गेला, रस्ता दिला, आता तू रस्ता का देणार. मी एक विषय म्हणले मला बोलले म्हणले की भगवान श्रीकृष्ण माझ्या वाळवंटामध्ये रासक्रीडा केल्या पाहिजे. दिल्या म्हणले देऊन तो रस्ता दे. मायेला कार्यक्रम दिलं आणि टाव फोडला. कंसाला कळालं या जन्माला आला. तडकुनी सिंहासनावर उठला आणि कारागृहात गेला. आणि फक्त मुलीला हात लावला मायाला. उजवा हात धरला, गर्गात फिरवली. माया सुटली आणि आकाशाच्या मार्गे गेली. आणि कौशल्याला कौशा अरे तुला मारणारा गोकुळात वाटतंय. Oh
अरे गोकुळात येणार कोणी? सगळ्यांना बोलवलं, सिंहासनावर बसला, राजा दरबार भरवला. तो गेला कसा? आता चालू ना संपदा मुंडेचं प्रकरण, SIT लावा. तसं कंसाने त्या टायमात चौकशी लावली. कोणी गेलं, कसं गेलं, कुलप कुणी तोडली, आणि विडा उचलला. विडा असा ठेवला की गोकुळात जो वाढणारे बालक हे, त्याला जो मारणार त्याला अर्धा राज्य बक्षीस दिलं जाईल. पण मागच्या अवतार, आता जे पुतना राक्षसी ती मागच्या अवतार बटू अवतार आहे. मागच्या अवतार मध्ये बटूचं रूप धारण केलं होतं. पण वामन अवतार त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण देवा झाले, तू ये रे मला माया सगळे माझ्या मांडी बस खेळ नाही म्हणलं. हे अवतारात त्याचा वाचपा करण्यासाठी पुतणीने काय केलं, येडा उचलला आणि स्तनामध्ये वीज बदल गोकुळाच्या दिशेने निघाली. रस्त्याने येत असताना अनेक बालक मारले, पण नंदाच्या वाड्यामध्ये आल्या. बंद करा फोन इकडे. Thank you.